झी 24 तास एक पाऊल पुढे। न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच टेस्टमध्ये चेतेश्वर पुजारानं आपला क्लास दाखवून दिला। द्रविड आणि लक्ष्मणच्या गैरहजेरीत शानदार सेंचुरी झळकावून द्रविडच्या वारसदारांवर आपला हक्क बजावलाय। म्हणूनच पुजाराकडे आता भारताचा भावी द्रविड म्हणून पाहिलं जातंय। तयार होते आहे नवीन वॉल, भारताचा भावी द्रविड। चेतेश्वर पुजाराची शानदार इनिंग। द वॉल राहुल द्रविड आणि संकटमोचक व्ही लक्ष्मणच्या गैरहजेरीत प्रथमच टीम इंडिया टेस्टसाठी मैदानात उतरली आहे। अशा परिस्थितीत त्यांची उणीव भासू न देण्याची जबाबदारी युवा प्लेयर्सच्या खांद्यावर येऊन पडली आहे आणि यामध्ये चेतेश्वर पुजारानं आपल्यावरील जबाबदारीची जाणीव असल्याचं आपल्या शानदार इनिंगनं दाखवून दिलंय। राहुल द्रविडच्या जागी तिसऱ्या नंबरवर खेळायला आलेल्या चेतेश्वर पुजाराच्या करिअरमधील ही केवळ चौथी टेस्ट। मात्र त्यानं न्यूझीलंड विरुद्ध सेंचुरी झळकावून आपल्यामधील गुणवत्तेचं दर्शन घडवलं। विशेष म्हणजे पुजारानं ही सेंचुरी टीम इंडियाचे इतर सिनियर्स फटाफट आउट होत असताना झळकावली आहे। गंभीर, सेहवाग आणि सचिन हे आउट होत असताना त्यानं खंबीरपणे विकेटवर पाय रोवून किवी बॉलर्सचा समाचार घेतला। त्याचा खेळ पाहताना एक प्रकारचा द्रविड कॉपीबुकचा अनुभव क्रिकेटप्रेमींना आला। म्हणूनच नवी वॉल तयार होत आहे अशीच चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे। चेतेश्वर पुजारानं 306 बॉल्समध्ये 19 फोर्स आणि एका सिक्सच्या मदतीनं 159 रन्स केल्या। त्यानं 51.96च्या सरासरीनं या रन्स केलेल्या आहेत। त्याच्या या खणखणीत खेळीमुळेच टीम इंडिया 400चा टप्पा गाठू शकली आणि टीम इंडिया अडचणीत असताना त्यानं संकट मोचकाची भूमिका उत्तम वठवली। म्हणूनच त्याला भावी द्रविड असं संबोधलं जाऊ लागलंय। मात्र पुजारा आपण द्रविडची जागा घेऊ शकत नाही असं नम्रपणे नाकारतो। द्रविड कॉपीबुक असं संबोधल्या जाणाऱ्या या सौराष्ट्रच्या क्रिकेटपटूनं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रन्सची बरसात केली आहे। म्हणूनच त्याला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रन मशीन असं संबोधलं जातं। पुजारानं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 64 मॅचेसमध्ये 53.32च्या सरासरीनं 4639 रन्स केल्यात। यामध्ये तब्बल 14 सेंचुरी आणि 21 हाफ सेंचुरीजचा समावेश आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या त्याच्या इनिंगमध्ये खेळाचं तंत्र आणि टेम्परामेंट यांचा सुंदर मिलाफ बघायला मिळाला। त्याचबरोबर संयम आणि आक्रमकता या दोन्ही बाबींचं एकाच वेळी दर्शन त्याच्या खेळीत घडलं। म्हणूनच चेतेश्वर पुजाराच्या रूपात टीम इंडियाचा नवा अध्याय सुरू झालाय असंच म्हणावं लागेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।